कथा केतकीचं ड्रीम बुटीक. केतकीचं स्वप्न होतं स्वतःचं ड्रीम बुटीक सुरू करायचं. लहानपणापासून ती म्हणायची, माझं स्वतःचं दुकान असेल, महिलांसाठी, त्यांच्या सौंदर्यासाठी. त्या स्वप्नासाठी तिनं खूप संघर्ष केला. पैसे जमवले, बँकच्या चक्रा मारल्या, अनेक ठिकाणी अर्ज केले. शेवटी वडिलांनी आणि नवऱ्याने थोडी मदत केली आणि एक दिवस तिचं केतकीज ड्रीम बुटीक उघडलं. पहिले काही महिने सुंदर गेले. ग्राहक समाधानी, महिलांना तिची सेवा आवडू लागली. केतकीचं नाव परिसरात प्रसिद्ध झालं. ती रोज नव्या उत्साहाने काम करत होती. पण हळूहळू परिस्थिती बदलली. मैत्रिणी, ओळखीच्या बायका उद्या पैसे देते, आज सामान दे असं सांगू लागल्या. केतकीचं मन मऊ होतं. ती म्हणायची, ठीक आहे, मैत्रीच आहे. आणि तशी उधारी वाढत गेली. काही दिवसांनी त्या ग्राहकांनी येणं बंद केलं. दुकान रिकामं राहू लागलं. बँकचे हप्ते थकले. एक दिवस असाही आला की तिला दुकान बंद करावं लागलं. त्या रात्री केतकी बराच वेळ शांत बसली. तिनं डायरी काढली आणि लिहू लागली, मी कुठे चुकत गेली? भावनांमध्ये वाहून गेली का? व्यवसायात भावना मिसळल्या म्हणून का हे झालं? हळूहळू उत्तर स्पष्ट होऊ लागली. हो, ती फारच भावनाप्रधान होती. व्यावसायिक निर्णय घेताना मनाचा वापर कमी केला होता. पण त्या अपयशातून तिला एक गोष्ट नक्की शिकायला मिळाली. भावना सुंदर असतात, पण व्यवसायात विवेक लागतो. केतकीने पुन्हा सुरुवात करण्याचं ठरवलं. सरकारच्या महिलांच्या विजयनी योजना, वुमन इम्प्रूव्हमेंट स्कीमच्या माध्यमातून तिला पुन्हा थोडं फंडिंग मिळालं. यावेळी मात्र तिने स्पष्ट सीमा आखल्या. उधारी नाही, व्यावसायिक आणि वैयक्तिक नातेसंबंध वेगळे, प्रत्येक ग्राहकासाठी प्रामाणिक सेवा. हळूहळू तिचं ड्रीम बुटीक पुन्हा लोकप्रिय होऊ लागलं. महिलांना तिचं आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्व आवडू लागलं. आज केतकी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, स्वतंत्र आहे आणि इतर महिलांसाठी प्रेरणा बनली आहे. केतकीचं आजचं वाक्य होतं, अपयश म्हणजे शेवट नाही, तो एक धडा असतो जो पुढच्या यशाची तयारी करून घेतो. म्हणून हार मानायची नाही. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.